नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी हॉररवर्स चॅनलवर. मला आशा आहे की आपल्या भय आणि रहस्य कथा तुम्हाला नक्कीच आवडत असणार. चला तर मग सुरू करूया आणखी एका भयकथेला. कोकणातल्या कातळ गावाकडे जाणारा रस्ता पावसाळ्यात नेहमीच चिखलाने माखलेला असे आणि यंदाही तो तसाच होता. समर्थ जोशी नावाचा एक व्यक्ती त्या रस्त्यावरून एसटीतून उतरला तेव्हा संध्याकाळचे 5:30 वाजले होते आणि आभाळ आधीच काळवंडलं होतं. त्याच्या आजोबांचं म्हणजेच बाबूराव जोशींचं घर गावाच्या शेवटच्या टोकाला असलेल्या कडाच्या अगदी काठावर उभं होतं. समर्थने ते घर लहानपणी एकदाच पाहिलं होतं आणि तेव्हाही त्याला त्या घराची एक अनामिक भीती वाटली होती आणि त्याचं कारण त्याला कधीच नीट सांगता आलं नव्हतं. आजोबा वारल्यानंतर वकिलांनी कळवलं होतं की घर आणि त्यासोबतची जमीन समर्थाच्याच नावावर होणार आहे आणि म्हणूनच त्याला कागदपत्र आवरायला, घराचा ताबा घ्यायला तिथे यावं लागणार होतं. फक्त 2 ते 3 दिवसाचंच काम असेल असं त्याला वाटलं होतं. एसटी स्टँडपासून घरापर्यंतची वाट सुमारे पाऊण तासाची होती आणि ती पूर्ण वाट सुपारीच्या बागांमधून, ओल्या भाताच्या शेतांमधून जात होती. वाटेत भेटलेल्या 2-3 गावकऱ्यांनी समर्थाला ओळखलंच नाही, पण त्याने बाबूराव जोशींचं नाव घेताच त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणार्धात बदलले. जणू त्या नावाबरोबर काहीतरी अवघड आठवण जोडलेली असावी. त्यातल्या एका म्हाताऱ्या गुराख्याने तर सरळ विचारलं, त्या कातळावरच्या घरात राहणार आहात की फक्त बघून जाणार आहात? समर्थने हसूनच एक उत्तर दिलं, 2 ते 3 दिवस राहणारच आहे असं म्हणतो. त्याचं ते उत्तर ऐकून तो गुराखी काहीच न बोलता फक्त मान हलवत पुढे निघून गेला. जणू त्याला याच उत्तराची भीती वाटत होती. गावाच्या शेवटच्या वळणावर पोचताच समर्थला ते घर दिसलं. जांभ्या दगडात बांधलेलं, कौलारू छपरांचं आणि 3 बाजूंनी घनदाट काजूंच्या झाडांनी वेढलेलं. घराच्या मागच्या बाजूला एक खोल दरी होती आणि त्या दरीतून सतत एक संथ आणि गूढ असा वाऱ्याचा आवाज येत असायचा. तिथले गावकरी त्याला कड्याचा उसाचा म्हणत. घराचं दार उघडताच आतून जुन्या लाकडाचा, ओलसर मातीचा आणि विजलेल्या उदबत्तीचा एक एकत्रित वास आला. घरात लाईट नव्हती, पण जुनी वायरिंग असल्यामुळे फक्त 2च रूममध्ये दिवे लागत होते. स्वयंपाकघर, माजघर आणि माळ्यावरची खोली अंधारातच होती. गावातल्या शेजारच्या बाईने, यशोदा काकूंनी त्याला चहा आणि भाकरी आणून दिली आणि जाताना उगीच म्हणाली, रात्री माळवाद्यांकडे बघू नको हो उगाच. समर्थने हसून विचारलं, का काकू? तर काकू फक्त एवढंच म्हणाल्या, जुनी माणसं तसं सांगायची, आणि एवढं बोलून त्या निघूनही गेल्या. आता त्या वाक्याचा अर्थ त्याला रात्री कळणार होता आणि याची त्याला अजिबातही कल्पना नव्हती. रात्री जेवण झाल्यावर समर्थने घराचा एक फेरफटका मारायचं ठरवलं. माजघराच्या छताला एक जाड, काळपट लाकडी तुळई होती, जिला गावात माळवद म्हणत. त्या तुळईवर बारीक कोरीव अक्षरांची एक ओळ दिसत होती. त्याने हातातला टॉर्च वर धरला आणि त्याला दिसलं की तुळईवर अनेक नावं कोरली आहेत, एकाखाली एक, अगदी सुबक अक्षरात. गोविंदराव जोशी, सीताबाई जोशी आणि बाबूराव जोशी, म्हणजे या घरात राहून गेलेल्या आणि इथेच मरण पावलेल्या प्रत्येक माणसाचं नाव तिथे कोरलं गेलेलं होतं. आणि ही घराची जुनी रीत असावी असं त्याला वाटलं. पण यादीच्या अगदी शेवटी बाबूराव जोशी या नावाखाली एक रिकामी जागा पण होती. एक साधा गुळगुळीत केलेला लंबगोल आकार, जणू कोणीतरी तिथे नाव कोरण्यासाठी जागा आधीच एक बुक करून ठेवली होती. समर्थाने त्या रिकाम्या जागेवर बोट फिरवलं आणि त्या क्षणी त्याला जाणवलं की तुळईचा तो भाग बाकीच्या लाकडापेक्षा विलक्षण थंड आहे. जणू त्याला कधीच ऊन किंवा चूल यांची ऊब लागलीच नव्हती. त्याच थंडीत अगदी हलकासा कुणीतरी कानाजवळ कुजबुजल्यासारखा आवाजही त्याला ऐकू आला. तो म्हणजे, अजून एक जागा उरली आहे. समर्थ दचकूनच मागे सरकला. टॉर्चचा प्रकाश इकडे तिकडे फिरवला, पण माझघरात त्याच्याशिवाय कोणीही नव्हतं. कदाचित वाऱ्याचा आवाज असेल असं समजून त्याने स्वतःची समजूत घातली आणि तो झोपायला गेला. पण त्या रात्री त्याला झोप तरी कुठे लागणार होती. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर समर्थने कागदपत्र आवरायला सुरुवात केली. जुन्या कपाटात आजोबांच्या काही डायऱ्यासुद्धा सापडल्या. त्यातल्या एका डायरीत बाबूरावांनी लिहिलं होतं की कातेळ गावातलं हे घर त्यांच्या पंजोबांनी बांधलं तेव्हा गावातल्या एका सुताराने अट घातली होती की तुळई घडवताना त्यात एक जागा रिकामी ठेवावी लागेल, कारण घराला स्वतःचं एक नाव हवं असतं आणि ते नाव शेवटी घरच ठरवतं, तो माणूस नाही. त्या काळी ही अंधश्रद्धा वाटून पंजोबांनी पण दुर्लक्ष केलं. पण नंतर घरात जन्मलेल्या किंवा राहिलेल्या प्रत्येक व्यक्तीचं नाव मृत्यूनंतर आपोआप त्या तुळईवर उमटलेलं दिसू लागलं, कोणीही ते कोरत नसतानाही. डायरीत पुढे बाबूरावांनी असंही लिहिलं होतं की
जो कोणी त्या रिकाम्या जागेकडे सलग 3 रात्र बघत बसेल त्याचंही नाव तिथे उमटायला सुरुवात होईल. अक्षरामागून अक्षर आणि नाव पूर्ण होण्याआधीच जर ती व्यक्ती घर सोडून गेली नाही तर तिचं नाव पूर्ण होता क्षणी त्या व्यक्तीचा प्राण जातो. हे वाचून समर्थला हसू आलं, पण त्याच वेळी काल रात्री ऐकलेली एक कुजबूज त्याच्या मनामध्ये परत जागी झाली. डायरीच्या पुढच्या पानांवर बाबूरावांनी अधिक तपशीलवार लिहिलं होतं. त्यांच्या मते तुळईवर प्रत्येक नाव फक्त मृत्यूची नोंद नव्हती, तर ते घराने त्या माणसाला आपलंसं केल्याची खूण होती. ज्यांची नावं तिथे कोरली गेली होती त्या सर्वांचा मृत्यू त्या घराच्या उंबरट्याच्या आत झाला होता. मग तो म्हातारपणीचा नैसर्गिक मृत्यू असो वा अपघात. गावातल्या वैद्याने एकदा बाबूरावांना सांगितलं होतं की हे घर जणू एका मोठ्या झाडासारखं आहे आणि त्याची मुळं फक्त जमिनीत नाहीत तर घरात राहणाऱ्या माणसांच्या आयुष्यातही खोलवर रुजली गेली आहेत. झाड जसं आपल्या फांद्यांमधून जुनी पानं गाळून नवीन पानं आणतं, तसंच हे घरही काळाबरोबर एक नाव गाळून दुसरं नाव आपलंसं करत राहतं. बाबूरावांनी शेवटच्या पानावर एक ओळ लिहिली होती, जी वाचून समर्थाच्या अंगावर काटा आला. ती ओळ अशी की मी ही डायरी माझ्या नातवासाठी लिहून ठेवतोय, कारण माझ्यानंतर हे घर त्याच्याचकडे जाणार आहे आणि मला ठाऊक आहे की तो एकदा तरी इथे येऊन राहीलच. त्या ओळीखाली त्याची तारीख होती, आजपासून बरोबर 3 वर्षांपूर्वीची. ती डायरी वाचून झाल्यावर समर्थाने ठरवलं की उद्याच शहरात परत जायचं. कागदपत्र नंतर होतील कधीतरी पूर्ण, पण तोवर संध्याकाळ झाली होती आणि पावसाने अशी काही सुरुवात केली होती की गावाकडे जाणारी शेवटची गाडीही चुकली होती. यशोदा काकूंच्या मुलाने सांगितलं की अशा पावसात रात्री घराबाहेर पडणं अतिशय धोक्याचं आहे आणि नाईलाजाने समर्थला त्या घरात आणखी एक रात्र काढावी लागणार होती. त्या दिवशी त्या संध्याकाळी त्या गावात लाईट गेली आणि परत कधी येईल याचा काही नेम नव्हता. म्हणून समर्थने कंदील पेटवून जेवण ओरखलं आणि जेवण झाल्यावर त्याला अंगणातल्या विहिरीतून पाणी शिंदायचं आठवलं, कारण उद्या सकाळसाठी त्याला पाणी हवं होतं. तो कंदील घेऊन अंगणात गेला आणि विहिरीच्या काठावर उभं राहून त्याने कळशी आत सोडली. पाणी भरताना त्याला अचानक विहिरीच्या तळातून खोल गुहेतून आवाज यावा तसा त्याच्या आजोबांच्या आवाजात कोणीतरी हाक मारल्यासारखा आवाज ऐकू आला. समर्था! तो आवाज इतका खरा वाटला की समर्थाने खाली वाकून बघितलं सुद्धा, पण विहिरीत फक्त काळकुट्ट पाणी आणि त्यात हलणारं कंदिलाचं प्रतिबिंब दिसत होतं. आणि तेव्हाच त्याला अंगणातल्या मातीत ओल्या पावलांचे ठसे दिसले, अनमानी पावलांचे ठसे, विहिरीपासून सुरू होऊन थेट माझघराच्या उंबरट्यापर्यंत जाणारे आणि उंबरट्यावरच अचानक ते नाहीसे होणारे. समर्थाच्या पावलांचे ठसे त्याच्या मागे वेगळेच कोरडे होते. काही क्षण समर्थ त्या उंबरट्यावरच खेळल्यासारखा उभा राहिला. नंतर त्याने कंदिलाचा प्रकाश परत विहिरीकडे वळवला, पण विहिरीच्या काठावर आता कुठलीही हालचाल नव्हती. फक्त रातकिड्यांची किरकिर आणि दूरवरून येणारा कड्याचा उसासा एवढाच फक्त आवाज ऐकू येत होता. त्याने स्वतःशीच ठरवलं की हे सगळं दमणुकीमुळे किंवा प्रवासाच्या थकव्यामुळे होत असावं आणि तसंही उद्या सकाळ झाली की आपण निघणार आहोतच. पण त्याच वेळी त्याच्या मनात एक विचार आला, जर हे ठसे खरंच कोणाचे असतील तर ती व्यक्ती नक्की घराबाहेरून आत आली असणार, आणि असं जर नसेल तर ती व्यक्ती काय घरातच आहे? आता हे त्याला ठरवता येत नव्हतं, कारण ठशांची दिशा दोन्ही प्रकारे वाचता येत नव्हती. आणि हा विचार मनात येताच त्याच्या पाठीचा कणा अक्षरशः शहारला आणि त्याने घाईघाईने माझघराचं दार लोटून घेतलं. त्या घरात परत एकदा पाऊल टाकताच त्याने कंदील माळवदाकडे वर धरला आणि त्याच्या छातीत धस्स झालं, कारण आता त्या रिकाम्या लंबगोल जागेत आता एक हलकीशी ओलसर रेघ उमटलेली दिसत होती. जणू कुणीतरी नुकतंच पहिलं अक्षर गिरवायला सुरुवात केली होती. त्या रात्री समर्थाला खात्री पटली की हा भास नाही आणि त्याने ठरवलं की उजाडताच गाव सोडून जायचं. पण त्याला काही केल्या झोप लागेना आणि त्याला असा भास झाला की तो त्या खोलीमध्ये एकटा नाहीये. त्याने डोळे उघडले तर समोरच्या भिंतीवरच्या तडकलेल्या धुरकट आरशात त्याला स्वतःच प्रतिबिंब दिसलं, पण त्या प्रतिबिंबाचे ओठ हलत होते. काहीतरी सतत पुटपुटल्यासारखं वाटत होतं आणि समर्थाचे स्वतःचे ओठ मात्र बंद होते. आणि हे पाहून तो उठून बसला आणि आरशात प्रतिबिंबही त्याच्याच बरोबर उठून बसलं, पण त्याची नजर समर्थावर नव्हती. ती त्याच्या डोक्यावरून भिंती पलीकडे माझघरातल्या त्या तुळईकडे रोखली होती. समर्थाने मागे वळून बघण्याचं धाडसही केलं नाही. त्याने डोळे घट्ट मिटून घेतले. मनातल्या मनात आजोबांच्या डायरीची ती ओळ आठवली. घर सोडून जाणं हा एकमेव मार्ग होता आता त्याच्याकडे. उजाडताच अंग थरथरत असतानाही त्याने बॅग भरली आणि माझघरातून बाहेर पडताना नकळत त्याची नजर तुळईकडे गेली. त्या रिकाम्या जागेत आता स्पष्ट 2 अक्षरं उमटलेली दिसली, स आणि म.
जणू त्याचं नाव अर्ध्यावर कोरलं जात होतं आणि उरलेली अक्षरं कधी उमटतील हे फक्त त्याच्या घरालाच ठाऊक होतं. समर्थाने मागे वळून न बघता उंबरठा ओलांडला आणि गावातली पहाटेची दुकट वाट धरली आणि एस टी स्टँडवर पोहोचेपर्यंत त्याने एकदाही मागे वळून पाहण्याचं धाडस केलं नाही, कारण त्याला पक्क ठाऊक होतं की मागे वळून बघितलं तर कदाचित तो पुन्हा कधीच त्या घरातून बाहेर पडू शकणार नाही. शहरात परतल्यानंतर त्याने वकिलांना कळवलं की ते घर आणि ती जमीन तो विकून टाकणार आहे, कारण गेलेल्या पावलांचे व्यवहार पुन्हा उघडायची त्याची इच्छा नव्हती. पण घर विकत घ्यायला कोणीही तयार होत नव्हतं, कारण कातळ गावातल्या प्रत्येकाला बाबूराव जोशींच्या घराची जुनी हकीकत ठाऊक होती आणि नव्याने कोणीही त्या तुळईखाली झोपायचं धाडस करत नव्हतं. महिनाभरानंतर समर्थाला यशोदा काकूंचा निरोप आला की पावसाळ्यातल्या एका वादळात त्याच्या घराच्या मागचं छप्पर उडून गेलं होतं आणि माझघरातली ती जुनी तुळई तडकून खाली कोसळली. आणि निरोप वाचून समर्थाला थोडंसं हायसं वाटलं, जणू त्या तुळई बरोबर त्याच्यावरचं संकटही संपलं असावं असं. पण त्या रात्री शहरातल्या आपल्या फ्लॅटमध्ये आरशासमोर दात घासताना त्याला आरशातल्या धुक्याने भरलेल्या काचेवर एक बारीकशी ओलसर रेघ हलकीच उमटलेली दिसली, अगदी तशीच जशी विहिरीच्या रात्री माळवाद्यावर उमटलेली होती. समर्थने घाईघाईने रुमालाने काच पुसली आणि स्वतःची समजूत घातली की हा कदाचित डोळ्यांचा भ्रम असेल. आणि आज इतक्या वर्षानंतर समर्थने कधीही पुन्हा त्या कातळ गावात आणि त्याच्या आजोबांच्या घरात जाण्याची कधीही हिंमत केली नाही. आज इतक्या वर्षानंतर ही कातळ गावातलं ते पडकं घर ओसाड उभं आहे आणि गावातली म्हातारी माणसं सांगतात की अमावस्येच्या रात्री त्या घराच्या ढासळलेल्या माझघरातून अजूनही अगदी हलकासा खरखरीत आवाज येतो, जणू कोणीतरी कुठेतरी लाकडावर अक्षर कोरतच आहे, तेच नाव जे वर्षांपासून पूर्ण व्हायचं बाकी होतं.